नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत आरोग्य सेविका महिला या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी संदर्भाचे अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद नागपूर यांच्या मार्फत। विद्यार्थी मित्रांनो, जे महिला उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेले आहे अशा उमेदवारांची लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसंच वेळापत्रकही देण्यात आलेले आहे कागदपत्रे पडताळणी संदर्भाचं। सो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाउट स्किप करता पहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरोग्य सेवक महिला या संवर्गातील मूळ कागदपत्रे तपासणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ही PDF आपण डाउनलोड करून घेऊया जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती पाहावयास भेटेल। पहा, या ठिकाणी आरोग्य सेवक महिला या संवर्गातील मूळ कागदपत्रे तपासणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी। पहा, ही PDF मी डाउनलोड करून घेतलेला आहे जिल्हा निवड समिती नागपूर यांच्या मार्फत। या ठिकाणी ही PDF जारी करण्यात आलेली आहे। आरोग्य सेवक महिला परीक्षा दिनांक तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 16/6/2024 रोजी एग्जाम तुमची झालेली आहे आणि अपडेट जी आहे ती 29 जुलै 29/7/2024 म्हणजे आजची या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। मूळ दस्तावेज अर्थात ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी व्हेरिफिकेशन करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, नंबर ऑफ या ठिकाणी सीट जी आहे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये लिस्टमध्ये तुमचं रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, ज्या प्रवर्गातून तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या प्रवर्गाचं नाव, तसंच डेट ऑफ बर्थ, कॅन्डिडेट नेम आणि 200 गुणांपैकी किती मार्क्स त्या उमेदवाराला पडलेले आहे हे या ठिकाणी शो होत आहे आणि तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे ते कोणत्या प्रवर्गातून मेरिटनुसार झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता हा SC प्रवर्गातून उमेदवार आहे। ओके, सो हे महिला उमेदवार आहे। SC प्रवर्गातून जवळपास 200 गुणांपैकी 136 मार्क्स या उमेदवाराला भेटलेले आहे आणि सिलेक्शन कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओपन 1मध्ये याचं सिलेक्शन या महिला उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे आणि तुमच्या नावाच्या पुढे तुमचं जे रिमार्क देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे। ठीक आहे, कोणत्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओके, आणखीन काही महत्त्वाच्या सूचना देखील या ठिकाणी उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या आहेत। पहा, उपरोक्त नमूद आसन क्रमांक असलेल्या उमेदवारांनी मूळ दस्तावेज व त्यांच्या प्रतीकी 2 साक्षांकित प्रतीसह पडताळणीकरिता आबासाहेब खेडकर सभागृह, जिल्हा परिषद नागपूर, GPO चौक, नवीन इमारत, रवी भवनेच्या समोर, सिव्हिल लाईन, नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे। ठीक आहे, सो हे लोकेशन देण्यात आलेलं आहे। ज्यांना लोकेशन हे माहिती नाही त्यांनी गुगल मॅपच्या साहाय्याने त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। ठीक आहे, सो या ठिकाणी अनुक्रमांकानुसार तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे। पहा, मूळ दस्तावेज पडताळणी अनुक्रमांक यामध्ये 1 ते 90 गुणवत्ता यादी क्रमांक जेवढे विद्यार्थी आहेत, जेवढे उमेदवार आहेत त्यांनी 7 ऑगस्ट 7/8/2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचं आहे। नंतर मूळ दस्तावेज पडताळणी क्रमांक 91 ते 180 पर्यंतचे जे उमेदवार आहेत त्यांनी 8 ऑगस्ट 8/8/2024 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी ठीक सकाळी 10 वाजता जायचं आहे। ठीक आहे, नंतर गुणवत्ता यादी क्रमांक पहा, जे दस्तावेज पडताळणी क्रमांक आहे ही लिस्ट जी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे 181 ते 270 यामधील उमेदवारांनी 9 तारखेला 9 ऑगस्ट रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचं आहे आणि नंतर 271 ते 364 मधील जे उमेदवार आहेत ते 10 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी गुणवत्ता यादी क्रमांक जी यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कागदपत्रे पडताळणी संदर्भाची, त्या यादीनुसार तुम्हाला ज्या दिवशी तुमचं या ठिकाणी नंबर असेल त्या दिवशी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी जायचे आहे। ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद नागपूर यांच्या मार्फत। पहा, दस्तावेज पडताळणी अंती परिपूर्ण दस्तावेज उमेदवारांनी तपासणीच्या दिवशी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे जर दस्तावेज तपासणीसाठी गैरहजर राहिल्यास त्या संबंधित उमेदवारांची निवड प्रक्रियेतून अपात्रता घोषित करण्यात येईल किंवा त्यांना बाद करण्यात येईल। ठीक आहे, नंतर कुठल्याही प्रकारचा दावा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करता येणार नाही, त्यामुळे शक्यतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। जर तुमचं या ठिकाणी तुम्हाला
जायचं नसेल तर वेटिंग लिस्टवरती जे उमेदवार आहेत त्यांना संधी द्यायला तुम्हाला हरकत नाही, ठीक आहे. सो नंतर दस्तावेज पडताळणीकरिता आवश्यक कागदपत्रांची यादी नागपूर जिल्हा परिषदच्या जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे, अपलोड करण्यात आलेले आहे. जे काही डॉक्युमेंट आवश्यक आहे त्याची लिस्ट जी आहे ते या ठिकाणी अपडेट करण्यात आलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती क्लिक करून जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे DV संदर्भाचे ते तुम्ही पाहू शकता. ओके. सो कागदपत्र तपासणीसाठी बोलवले याचा अर्थ उमेदवारांची अंतिम निवड झाली असा या ठिकाणी समजायचं कारण नसणार आहे, ठीक आहे. सो आफ्टर दॅट ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन द फायनल रिझल्ट ते काय करणार आहेत, डिक्लेअर करणार आहेत. त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी गृहीत धरलं जाणार आहे, ठीक आहे. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.